सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। अँड ते रॉक गार्डनला आता सो आपण पोहोचलेलो इथे अँड आता रॉक गार्डनला चाललेलो आहे आम्ही। देन आता फर्स्ट आपला रूट मधला आपला फर्स्ट पॉईंट म्हणजे रॉक गार्डन अँड काय खाऊ गल्ली काय इथं असं ओके सगळं भाई पाणीपुरी वगैरे हेन तेन भाई भाई भाई। देन आता आपण रॉक गार्डन कडे चाललेलो इथं आतमध्ये। हो भाई सब आहे इथं। चला आता जाऊया आतमध्ये। रॉक गार्डनला एंटर करतोय आम्ही। 111 ओके 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 काय सुरक्षा याला पण आहे का इथं 5 रुपये आहे का। ओके सो इथून आता स्टार्ट होत आहे। बघत आता काय काय एकदा तिकीट कोणतं आहे कारण परत घेणे जाणार नाही। ओके नाईट शो पण बघायला भेटणार आहे। आता एंटर केलेलं आहे आम्ही इथे आणि बारीक या ठिकाणी तुझं फ्री तिकीट झालेलं आहे कडाकमध्ये। तर चलूयात अँड रूम वगैरेचं फायनल झालेलं आहे आमचं। रूम आता तुम्हाला गेल्या रूम टूर वगैरे सगळं देऊन टाकतो। घेऊन टाका तुम्ही पण। अँड रॉक गार्डन इथून स्टार्टिंग करायची का तिकडे शो आय थिंक बट जाऊया। हे आमची 4 चौकडी 3 तिकडे म्हणला असं ही 4 चौकडी चालली आमची। आम्ही आता रॉक गार्डन फिरतोय बट जसं व्हिडिओ याच्यात बघितलं होतं त्याच्यासारखं तर काही वाटत नाही मला याच्यात। तरी पण आपण जिद्दीने 50 रुपये जा तिकडे बिल फाडलेलं आणि इथं 15 रुपये दिलेले आहे आम्ही। नाईट शो मध्ये काय आता ते बघूयात आपण प्रॉपरली है ना काका। काका एक्साइट आहे खूप हा ना। सगळ्यात पुढे चालले बरं बारीकला घेऊन। ए बारीक तू फ्री आहे रे। रॉक गार्डन मध्ये पण काय आहे नक्की नाही नाही लाईट शोचा तर वेगळा विषय नाही। लाईट शो कडे जाऊ ना आपण। प्रदक्षिणा मारतोय फक्त बाकी काय करत नाही इथं। हा चला नाही लाईट का नाईट शो आहे तो बघू भाई। शार्क के दे चला 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 तिकडे आवाज येतोय म्हणजे चालू झालेला आहे। अँड जाऊयात पब्लिक दिसती थोडीशी इथे इकडे। अँड आता आम्ही जातो इकडे। इकडं समुद्र आहे पण आता तुम्हाला त्यात काय दाखवू नाही शकत मी। काही नाहीच दाखवत काय इकडे। हा दी आय लव काय पण बघूया। लव ऑफ मालवा मी बघितलं होतं हे आहे नाईट शो या। आता आमचा विषय ना आम्हालाच माहिती 5 रुपये घातले आम्ही। तुम्हाला आता तुम्ही ते पाहिलेच असेल क्लिप का नाईट शो मध्ये झालं एवढंच आहे राव एवढंच। मला वाटलं अजून थोडंफार असेल काहीतरी थोडा अजून काहीतरी। हा इकडून रोड आहे का। अहो तिकडनं होता ना ते लोक आलेले परत एकदा बघा तुम्ही। ग्रेट नाईट शो मुबारक झालेलो आहे आम्ही फ्रेश। काका झाले की नाही फ्रेश एकदम पद्धतशीर मध्ये तुम्हाला रूम टूर देतो एक थोड्याच वेळात। आंघोळ वगैरे करून एकदम मस्तपैकी फ्रेश झालेलं बाहेर वगैरे तर तुम्हाला टोटल व्ह्यू देणार आहे आम्ही। आमच्या बारीकने सुद्धा आंघोळ केलेली अरे पारशुराम मस्तपैकी आता AC लावून दिलेला आहे। हां थोडे फ्लेक्स तर हम भी करेंगे। हां तर 1 मिनिटात तुम्हाला मी टूर देतो। आता काय उघडत नाही इथे जशी ही की लावली। आता काका एक आंघोळ करत आहेत आतमध्ये ते सर। सो वॉशरूम नंतर दाखवतो। हा AC एक काका हा बारीक। मग काका कशी रूम एकदम छान आहे हा ना स्वस्तात भेटली। स्वस्तात भेटली AC ची रूम आणि वायफाय। यस वायफाय गरजेचं आहे बिकॉज ऑफ आपल्याला तुम्हाला टाइम टू टाइम ब्लॉग द्यायचा आहे मला। त्याच्यामुळे आता एडिटिंग करणार आहे मी। सो आता मी जेवायला जाणार आहे। जेवण झालं का एडिटिंग करणार आहे मी। हे बघा लॅपटॉप वगैरे टोटल आणलेलं आहे सगळं। एडिटिंग करून अपलोड होणारच आहे।
देन आता हे झालं असा काही हा बेड आहे. सो एक एक्स्ट्रा घेतलेला आहे एकासाठी. सो हा काय मिरर झालेला असं बघूच शकता तुम्ही. बाहेरचं मी एकदा तुम्हाला परत सकाळी दाखवेल. बाहेर बाल्कनीतून समुद्र वगैरे जे सी व्ह्यू येतो, गाडी पार्किंगला खाली सगळं. आता थोडासा मेसी सकाळी परत एकदा जातो मी तुम्हाला अजून थोडा व्ह्यू देईल. देन बारीक काय खायचं, सी फूड का व्हेज? व्हेज खायला. तर अशा पद्धतीने चालू आहे आता. बीच ही केले यार, सकाळी दाखवतो प्रॉपर बीच तुम्हाला. सो आता आम्ही जेवायला चाललेलो. आपली गाडी सो इथं पार्क केलेली होती. इथनं काका कॉड वगैरे घ्या, त्यांना चार्ज करायचा आहे फोन. देन आता निघतो आम्ही. चाललो आता कोणतं हॉटेल काय आय डोंट नो. चाललो तिकडं आहे का सर, त्या साईडला जायचं तिकडं. आता आम्ही चाललेलो सर हॉटेल बघत हा केली लॉक केली. 1 मिनिट मी दिसलं पाहिजे सगळ्यांना. हां तर लॉक केली गाडी, निघालेलो आहे मस्त ॲक्च्युली. आता वंट शतपावली करत चाललेलो आहे आम्ही देन हॉटेलला. तो बघूया लाईट खाणार आहे बिकॉज उद्या सी फूड वगैरे सगळं खायचं, नॉनव्हेज. आज व्हेजचा डे सगळं बिकॉज हर महादेव आज समोर आहे ना. सो हे बघा ना, हा नजारा स्पेशल दाखवणार सकाळी तुम्हाला. ओके डॉगूच चला. सो चलूयात आता आपण. सकाळी आम्ही नाव पाहून गेलो, टेस्ट नाही भेटली. आता नाव पाहून नाही आलो बट टेस्ट डिसेंट म्हणजे चांगली. खाऊ का बारीक संपणार ना आज. ओके फिनिश करून भेट. गुड मॉर्निंग गाईज. आता मी डायरेक्ट नेक्स्ट डेला तुम्हाला भेटले. आता सकाळी वाजलेले 6:58 अँड मी झालेलं मस्त आंघोळ वगैरे करून रेडी. सो आपली आज डॉल्फिन राईड वगैरे नाही ना. आता माझं तसं आहे तर सरांचं आवरलेलं आहे. काकांची अजून आंघोळ बाकी आहे. काका आंघोळ करताय. आमचा बारीक अजून लोळतोच आहे. हा बारीक उठायचं नाही तुला. हा अँड आवरलेलं आहे मस्तपैकी. आता हे बघा फुल फिल झालेलो आहे मी. देन आता बॅग्स वगैरे ते सगळं आल्यावर परत येणार आहे आम्ही. आणि बाहेरचा एकदम चुम्मा व्ह्यू दाखवतो म्हणजे एकदम प्रॉपर व्ह्यू आहे बघा. एक नंबर यार. सायलेंटली ऐकायचं. हा ब्लूटूथ आहे एकदम प्रॉपर लाटा. गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही आलेलो आहेत खाली मस्तपैकी गाडीत. आता रूमची चावी ठेवली. काका काय म्हणता मग? एकदम मस्त ट्रिप चालू, एन्जॉय मध्ये. मजा आहे. आमचा फक्त वायफाय नाही भेटत, नाही तर आज ब्लॉक 100% आला असता. रेंज मध्ये रेंज आम्हाला आली प्रॉपर. अपलोडिंग चालू आहे पण ती गुतलेली अपलोडिंग, त्याच्यामुळे जरा विषय झालाय. बट तर आता आम्ही बघतो जरा याचा रूम. चाललोय आता मस्त तुम्हाला दाखवतो मस्त डॉल्फिन शो वगैरे एक नंबर. हे बघा एवढे सगळे पब्लिक जाणार आहे. 32 लोक या मधून जाणार. सो चला बघूया. का मस्त आम्ही एअरबॅग घातलेले आहे. आम्ही आता चौघांनी पण एअरबॅग घातलेली आहे. बारीक बघा आमचे एअरबॅग. आता आम्ही उडी मारणार सोबत बाहेर. जो वाचलो तो घरी जाईल. तर आता निघते बोट. अजून पॅसेंजर्स भरताय त्याच्यात आणि मग तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो एकदम प्रॉपरमध्ये चुम्मेश्वर. तो मजा आहे. मला 30 एक म्हणले आहेत बसणार आहे पण बघूया. आणि हे लाटही तर पुढे गेल्यावर मस्त शॉर्ट्स वगैरे काढतो छान. चाललेलं आहे मस्त पैकी. झालेलं आहे आमचं चालू. हा हा एक नंबर मजा आहे की हे. एवढी पब्लिक आहे. आता तिकडनं निघालेलो आम्ही आणि आता कुठं चाललोय समोर ते काय माहित नाही पण चाललेलो आहे कुठं तरी. एकदम मस्त बघा. हा इकडे डाव्या साईडला बघा. हो तिकडे स्कुबा डायव्हिंग केलं जातं. जर कोणाचं असेल तर तिकडे केलं जाईल. ओके किती फूट खाल्ले समोरच्या छोट्या ओके ठीक आहे. पण ही मागून येऊन पुढं कसं चुकीचं आहे. मग बरोबर आहे पुढे गेलीच पाहिजे. स्पोर्ट्स
सही आहे. अरे पळवा भाई, पटापट चालली तू. परत एकदा पाणी मागा, पाणी घे रे. हो ये या बेटच्या साईडने एक राऊंड मारायचं आहे आपल्याला. एक मिनिट, या बेटच्या साईडने एक राऊंड मारून येणार आणि नंतर वगैरे मस्त दाखवणार म्हणताय, पण पुढं ते माहीत नाही. बट ते बघून घ्या एकदम सोमेश्वरी. खाली ती बोट दिसली बघा तुम्हाला दाखवते. ही बोट आमच्या मागून पुढे गेली यार, मागून. ओके, कवड्या रोक. पाण्यामध्ये आहे आयलंड. ओके, एवढा खोल आहे. हो बाय, कवड्या रोक आयलंड. नाव नीट कळलं नाही पण ठीक आहे. एवढा आहे आणि खोल पण एकरात खोल आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. झेंडा वंदन पण झालेलं इकडे व्हाईट मध्ये दिसतंय. ओके, झेंडा वंदन झालं हे व्हाईट. वा, गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आयला. पॉइंट आहे, आपण उभे आहेत. ओके, हा नदी समुद्राचा संगम पॉइंट आहे. तळाशील, तोंडवळे आणि आग्रा तिन्ही बीच एकाच बीचला लागून येते. ओके, नदीचा संगम. ओके, इकडे समोर शिंपला आयलंड आहे, इथे जायचं आहे आपल्याला. असं म्हटलंय, आता बघूयात. आता आतमध्ये शिंपले दिसत आहे एकदम प्रॉपर. आणि बघा शिंपला आयलंड आहे. सो इथं थोडंसं पाण्याची क्वांटिटी वाढली, डेन्सिटी वाढल्यामुळे जरा थोडंसं इथं जरा कमी झालेलं. तसा मोकळा असतं असं म्हणतायत. आणि शिंपला बेटवर आहे आम्ही. हे बघा एकदम मस्त पाण्यामध्ये सध्या. ए बारीक हाय कर आहे एकदम मस्त. का कसं वाटतंय मग? एकदम मस्त. समुद्राच्या मधोमध असं हे बेट आहे, याला एक नंबर असे म्हणतात. शिंपला बेट आहे. सो जरा पाणी वाढल्यामुळे तर थोडीशी जागा असते इथे एक्स्ट्रा. बट मजा एक आहे बघा. सगळ्या बोटी वगैरे आलेल्या आहेत, सगळी पब्लिक. निघालेलो आता आम्ही सुवर्ण कड्याला. तिकडे जायचं आहे. एकदा मी प्रॉपर दाखवतो बॅक कॅमेराने. मग आता मी सुवर्णकडा बघायला झालेलो आहे. मस्त एन्जॉय चालू आहे सध्या. एन्जॉय हा इकडं चाललेलं आहे. आता इथून जाऊन असं ठण घ्यायला. आता आम्ही कमांडिंग पोझिशनला आलेलो आहे पुढे. हा किती आवरलं हॉटेल त्याचं. हॉटेल त्याचा प्रॉपर बिझनेस झाला ना. बिझनेस झालेला आहे. निघाले एकटाच काय बेकार बिझनेस करतोय तो. हा ना, डबल बिझनेस तो. आणि संडे सॅटर्डेला 9 गाड्या येतात. 9 बोटी येतात. हा 9 बोटी येतात एकदम प्रॉपर. सो गाईज आता निघालेलो आहे आम्ही. अजून ब्रेकफास्ट बाकी आमचा. सो आता जरा ब्रेकफास्टची लाईन बघायची आम्हाला. शोधतोय आता आम्ही इथे जवळपास कुठं ब्रेकफास्ट आहे. अँड 300 रुपयात एवढं असतं. काही काही झालं आमचं त्यात. सगळे आताच उघडलेले आहेत. एक मिनिट बघायचं नाही ना. हां, आणि शिपला बेटवर गेलो आम्ही. शिपला यस, थोडेसे घेतलेत आम्ही शिंपले. अरे गाडी घे साईडला भाई. थोडीशी पुढे नाश्ता जाईल. तू घेणारच निखिल. तू लोकल म्हणजे काही पण. हो तुम्ही पण सांगा ना. आता तो रस्त्याच्या मध्ये थांबला म्हणजे काय. नाही पुढून आहे आपलं. तुम्ही लक्षात नाही राहिलं काय. सो आता जरा आम्ही पुढे गेलो भेट. इथून पण आले. इकडून लई लांब पडलं उलट आपल्याला माहिती. तिथून डायरेक्ट पुढे निघालं असतं.
बरं का. हा तिकूनच आहे ना, तिकून डायरेक्ट सरळ रस्ता आहे, स्ट्रेट येऊ का मग मागं? मग स्ट्रेट रस्ता आहे तो, तिथं स्कोबाचं होतं ना समोर. आता इथून पुढून असेल, चल इथून असलं, घेऊ का मागं मग? इथून असेल, चल पुढे जाऊ हा? आता. घे मागे मला तर बस आहे बंद की हाय आहे मग स्कोबाच्या समोरून बाहेर निघायला. आम्ही आलेलो आहे. थांब थांब हो थांब. मार मारतो मार मारतो मारतो मार मार पाय पाठवा पाय. आधी मला भूक लागली, भूक नाही लागली. तो आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे आलेलो आहे बघा. तुम्हाला एकदा झूम करून दाखव. हे बघा सिंधुदुर्ग किल्ला. इकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे. देन आपली गाडी इथं पार्क केलेली आहे. आपल्याला आता बीचवर न्यायची गाडी. मस्त एक राऊंड मारून एक फोटो बिटो छानसा बारीक. सो आता जरा नाश्ता वगैरे करायचा आम्हाला, ब्रेकफास्ट थोडंसं इथं ब्रेकफास्ट करूयात. देन नंतर मग निघू. ओके चलो आहेत आता. चला नाश्ता करा. ओके चला नाश्ता करू मस्त छान. आता गाडी बीचवर घेऊन चालला. तुम्ही एकदा पुढच्या याने बघा एकदम प्रॉपर सिंधुदुर्गचं तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो मी बीचवर. आता मी पुढं लावतो आणि बघा चुम्मेश्वर. ओके तर चला आता. ओके ओके अँड आता गाडी आलेली आहे बीचवर. ओके सो गाईज आता पुढचा तुम्ही आता बीचचा व्ह्यू बघा फक्त. आता आम्ही बीचवरच घुमी घुमी करतोय. घुमी घुमी पाहिलं का लागले सर बीचच बीच का. आपल्याला गाडी चालवत आपली व्हिडिओ काढायचे. चालू ना काढू ना ते पाहिजे. बीच ही के दे बीच ही के दे बीच ही के दे. गंदगी आलेली सगळी बाहेर. इथे माशांचं मार्केट इथं भरतं. सकाळी राहते इथं मच्छी मार्केट मार्केट सकाळी असतं रोज सकाळी असते इथं. डाऊगच काय खाऊ राहिला. इकडून नको इकडून मासा खातोय. वरून घे. पेरा राईड आहे एवढं वरतीच. चला फटांगडे सर पेरा राईड तरी करा तुम्ही हवेत. हा करायची का. हा ना पेरा राईड. पण त्याच्यात फिरवता किती त्याच्यात. चालेल फिरू द्या वरती पर्यंत अशा. मला करायची. तुला नाही तसं नाही नाही. नाही लहान मुलांना. लहान मुलांना नाही पण पोटीत घेऊन जातात पेरा राईड आणि त्याला विचारून बघायला. आता आम्ही चेंजिंग केलेली आणि चेंज करून आम्ही निघालेलो आहे स्कुबा डायव्हिंग आणि लॉक कर ना परत. हा पॅरासिलिंग आहे ना केलेली लॉक केली. पॅरासिलिंग आणि स्कुबा डायव्हिंगला चाललेलो आहे आम्ही. कुठे आहे बोट. सो आता चाललेलो आहे बोटकडे. देन मी काका आणि ते सर आम्ही तिघं करतोय मस्त पैकी एक चुम्मा. चला हा लॉक झालेली गाडी. सो आता त्यांच्याकडून ते व्हिडिओ शूट करते त्यांच्याकडून घेईल मी. देन नंतर कोणती बोट आहे काय माहिती. आता आम्ही चाललो बोटमध्ये बसलेलो आहे आणि चाललो आता स्कुबा डायव्हिंग करायला. आता दुसऱ्या बोटला जायचं आम्हाला. बॅक कॅमेऱ्याने मी शो करून तिकडे चाललेलो आम्ही. बोट्स आहे मस्त पैकी. अँड हा सिंधुदुर्ग किल्ला. तर जेवढी जमली तेवढी गेली. नंतर जरा पाणी गेलं त्याच्यामुळे विषय झाला का हो काका. एकदम मस्त. मी काकाच गेलो.
यांच्यावरच एक मेडल मी घेऊन गेलो पण मला दिलं असतं मी गेलो असतो. मला काय तुला 2 अहो, मेडल दिले. मला काय माहित देणार आहे त्या अचानक हे मला घे. म्हणायचं ना मला cancel केलं. नाही, वरती आल्यानंतर मला वाटलं तुम्ही मला बोलले नंतर जातो तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करून टाक. जाऊ दे पण मेडल घेऊन गेला. भारी होतं पण साला पाणी गेलो ना एवढं बेकार तुम्हाला सांगतो घशात दुख राहिला डायरेक्ट माझ्या आता घशात खवखव झाली नाही का असं पाणी गेल्यामुळे. सो आता पॅराग्लायडिंग बघा तिथून एक पॅराशूट खाली आलं. आता तसे करायचे ओके इकडे करायचं का? चला. सो आता ह्या दुसऱ्या बोटमध्ये बसलो आणि निघालो आता आम्ही. आता दुसरीकडे कुठं नेत आहे त्याच्यावर राहिलं आपलं आपण कुठं आहे पॅराग्लायडिंग. हो एकदा हे बसलं तर विषय समाप्त. हाँ हाँ रिसिप्ट है सबके पास. रिसिप्ट अगर रिसिप्ट आहे ना रिसिप्ट आहे हा रिसिप्ट दाखव ना. उघडून दाखवा ओके. तर रिसिप्ट ठेवलेली. हो भाई बनाना नाही बनाना नाही. ही कोणती नाही बनाना नाही भाई पण हात सुटला तर विषय संपला भाई. बेकार आहे हे बघा हे बनानाचे असं बनाना. सो हे बघा आय थिंक या समोरच्या इथे जाणार इथे जाणार पॅनासोनिक. पाणी लागत नाही. सो एक नंबर मध्ये काका कसा होता एक्सपिरियन्स एक मजा ही काही देड आहे. एक नंबर तुम्हाला सांगतो स्कुबापेक्षा जास्त मजा इथं मजा ही काही देड आहे रे. एकदम मस्त पाणी. आता मी व्हिडिओ टाकील मध्ये मजा आहे कडक मध्ये. सो बघत राहा मला दाखवतो थोडं गाईज. हे बघा पाण्यात ओ आता दिसत नाही नीट. च्या रूटचा पहिली मच्छी खाणार आहे आम्ही. खाऊ का पहिली मच्छी मजा ही के डायरेक्ट. आता ना फिनिश करतो कारण की आता राहत नाही. हे बघा सरांचं चालू झालेलं आहे पटापट. त्यांनी नॉनस्टॉप सुरुवात केलेली आहे. सो चालूया सुरुवात करूया. मायकर लंच होम आहे गाईज. हा मालवणचा रोड बघा तुम्ही. रोड्स हे असे रोड्स असं इथून दोन्ही गाड्या जातात. नॉट 1 वे पण आहेत आणि 2 वे पण आहेत. असं दोन्ही पण चालतच नाही ना मी आता.
जस्टिन देवबाग व आणि यार थोडा वॉचचा इश्यू झाला आहे टाईमचा, हा एकदा क्लिअर करावा लागेल. आणि तुम्हाला सांगतो देवबागला आहे ना एवढा चिवळ रस्ता आहे ना, एवढा चिवळ आहे रस्ता, म्हणजे रोडच नाही आहे, एवढा बारीक रोड आहे ना. आणि त्यात रोडचं काम समजा बास. हे बघा, दिस इज अ देवबाग. हा आहे देवबाग. आता इथं थोडा वेळ आम्ही चिल मारणार, परत रिटर्न निघणार ना. इकडे रूम्स पण नाही यार प्रॉपर. अरे भाई इथं पाय गेला होता एवढाच, बट इथं यांनी हे भारी केलेले बेड टाईप. आता हे गेले 3 पुढं. चला आता बघूयात. हा ना, एक तरफ नशेडी आहे, आले बसून पिऊ राहिले, पण पाण्यात बसून एकदम प्रॉपर आले पाण्यात बसून दारू पिऊ राहिले. काय देन आता नाईटला आम्ही आलेलो आहे परत शिवला बीचला. बिकॉज तुम्हाला सांगतो, तारकर्लीला गेलो, दुसरा कोणता होता, देवबागला गेलो. सॉरी, एक पण चांगली रूम नव्हती, एवढ्या बकवास रूम ना. त्यात काल आपला वायफायचा खूप इश्यू झालेला ब्लॉग अपलोडिंगला. सो आता ऑलमोस्ट अपलोड झालेला आहे. नेक्स्ट डे ब्लॉग पडतोय 11 वाजताच. सो त्याच्यामुळं काही मला करता नाही आलं. त्याच्यामुळे आज रूम भारी घेतली. थोडे 200-300 रुपये थोडे मागं पुढं झाले, बट रूम आहे ना एक नंबर चुम्मेश्वरी रूम घेतलेली. सो रूम टूर इथूनच देतो. चला, ऑर्डर वगैरे नाही तर असे सुटकेस वगैरे ते ठेवलेले आहेत. या इथे आमचा बारीक बघतो लॅपटॉप तारक मेहता. सो आता आपल्याला थंबनेल एडिटिंगला बसायचं आहे मला. सो तोपर्यंत बघतोय तो. AC आहे, वायफाय आहे, फॅन आहे, TV आहे, पण तो बंद आहे. देन इकडे अजून बाकी काही नाही, वॉशरूम वगैरे. अँड मी आहे. ओके, सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. देन उद्या सकाळीच निघतोय कोल्हापूरसाठी. सो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की क्रेझी ब्लॉग्स आहेत. सो फर्स्ट ब्लॉग बघूनच तुम्हाला कळून जाईल की विषय नक्की काय आहे. ओके.